हस्ते आपण हा सन्मान इथे करीत आहोत। चला दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे, प्रशांत प्लीज आपला 12th मन आमच्या कमेंटरी बॉक्समध्ये पाठवा। कंपल्सरी आहे 12वा खेळाडू इथे येणं। कुंदन पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत। आपण हा सन्मान इथे करीत आहोत। मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन कुंदन पाटील साहेबांचं आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान हा करीत आहोत। चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। दोन संघ हे तयारीमध्ये आहेत। चला दोन्ही टीमच्या 12th मधना पुन्हा एकदा मी ऑफिशियली विनंती करतोय की कॉमेंटरी बॉक्समध्ये येणं हे गरजेचं आहे। 12th मन कंपल्सरी आहे, कारण की 12th मन नसेल तर पेनल्टी देखील तुम्हाला मिळू शकते। तेव्हा प्लीज 12वा प्लेयर हा आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे। चला सामन्याला सुरू होईल। एक आपण छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये। आहे इथे आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत। सन्माननीय आदरणीय श्री रोहित किणी साहेब इथे उपस्थित आहेत। रोहित किणी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान हा करणार आहोत। स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री धनंजय म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करीत आहोत। आलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वांचा इथे यथोचित स्वागत आणि सन्मान हा केला जातोय। MSEB मध्ये इंजिनियर आहेत, ही खूप मानाची बाब आहे आणि आज अशा चांगल्या व्यक्तिमत्वांचा इथे यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत। रोहित किणी यांचा कविता भोईर मॅडमचा देखील आपण इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सौ अनिता घरत मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करतोय। कविता भोईर मॅडमचा इथे यथोचित स्वागत आणि सन्मान इथे होत असताना आपण पाहतोय मायची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा स्वागत आणि सन्मान सौ अनिता घरत यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहत आहोत। चला पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। दोन संघ त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय श्री योगेश म्हात्रे हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत। प्रशांत षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय। षटकातील तिसरा बॉल, यावेळेला मात्र चांगला बॉल, पंचांकडे जोरदार अपील, पॅडवरती चेंडू लागून गेलाय। यावेळेला मात्र आपण पाहतोय पंच म्हणतायत की लेग बाईज
अतिशय सुंदर असे हे पंच आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. परशुराम पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, विशाल पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॉन्टी घोडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत, विशाल नाईक हे देखील पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असं हे पंचांचं पॅनल इथे आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकातील चौथा बॉल, खूपच बाहेर जाणारा हा चेंडू, डाऊन द लेग असा मारा प्रशांतच्या माध्यमातून झालाय आणि या व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा, 3 रन्स ऑन दी बोर्ड. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू गोलून घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय त्याच दिशेने गोलंदाजी पाहायला मिळतेय. इथे मात्र लेंथला बदलावं लागेल, आपल्या गोलंदाजीचा अँगल प्रशांतला बदलावा लागेल. लागोपाठ सलग 2 चेंडूंवरती 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मुलुंड स्पोर्ट्स विरुद्ध JR दहिसर, अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय आदरणीय श्री योगेशजी म्हात्रे इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. षटकातील चौथा चेंडू राऊंड द विकेटने घेऊन प्रशांत तयार. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू यावेळेला मात्र गॅपमध्ये खेळलाय, चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. अतिशय चांगला फटका, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर, 4 धावा मिळवल्या आपल्या संघाकरिता. उदय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिस्ट या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक तिथे होते डीपमध्ये. उदय पाटील आपण पाहतोय 40+ मधील खेळाडू आहेत आणि आजही क्रिकेटवरील त्यांचं प्रेम हे पाहायला मिळतं आणि कन्सिस्टन्सी ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण की फक्त क्रिकेट खेळून चालत नाही, परंतु तुमचा परफॉर्मन्समधील कन्सिस्टन्सी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलं तर आता झालेली आहे धाव फलकावरती 9 धावा. चला साई माऊली जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग सजवण्यामध्ये, विनंती असेल. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रशांत तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहू शकलात अगदी इंचाच्या फरकाने स्टंपच्या बाजूने मात्र हा चेंडू गेला आणि इथे आपण पाहू शकलात तर या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. चला जास्त वेळ घेऊ नका. साई माऊली बोरवली 5 मिनिटं झालेली आहेत पहिल्या षटकाला. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये ही षटकं कंप्लीट करायची आहेत 3. कारण की त्या 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही ही षटकं कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये पॅनल्टीच्या स्वरूपात तुम्हाला एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. 5 मिनिटं झालेली आहेत खेळाला सुरुवात होऊन. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती श्रेयस सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. प्रशांत थोडंसं स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा सूचना आयोजकांच्या वतीने मी करतोय, कारण की आज शेवटचा दिवस आहे आणि फायनलची मॅच देखील आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये खेळवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. अक्षय आणि उदय पाटील अशी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. आज कुठेतरी अक्षयला तर मी पाहतोय, पण बाहुबली म्हणून ओळखला जाणारा आदित्य शेट्टी आज संघामध्ये दिसत नाहीये.
कारण की त्याने एक ते वर्ष होतं ते गाजवलं होतं डिंगडॉंग पुणे या संघाकडनं, मात्र त्याला खेळताना पाहिलं होतं. तोच खेळाडू आज दिसत नाही. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले का चांगल्या पद्धतीने खेळलंय, चेंडूला दिशा दिली, खेळलंय, चौकार 4 धावांसाठी. काय जबरदस्त बॅकफुटवरती गेले, चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर खेळून काढलंय. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 13 धावा. काय खणखणीत फटका इथे पाहायला मिळतोय. या चौकाराच्या सहाय्याने 13 रन झाले आहेत. उदय पाटील आज देखील आपण पाहतो काय चांगला परफॉर्मन्स करतायत. हे डेडिकेशन खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या संघाकरता तुमचं 100% देणं हे देखील आहे तितकंच महत्त्वाचं. पहिला चेंडू झालाय. आता पाहूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा श्रेयस तयार गोलंदाजी मार्कवर. षटकातील दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने घेऊन पुन्हा एकदा श्रेयस तयार. यावेळेला मात्र धीम्या गतीचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा हवं तसं संपर्क झाला नाहीये. अक्षय सोनी मात्र धाव घेण्याकरता पुढे गेले होते, परंतु यावेळेला मात्र उदय यांनी मना केलं. काही गरज नाही रिस्क घेण्याची, कारण की धावा जितक्या जमतील तितक्याच चांगल्या आहेत आणि विकेट देखील टिकवून ठेवणं हे देखील आहे तितकंच महत्त्वाचं. निलेश तांगडी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रदीप तांगडी हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. या दोनही प्रमुख अतिथींचं करूया हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या दिशेला खेळलाय. इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एकच धाव तिथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कलेक्शन खराब. थ्रो तर प्रॉपर झाला होता, परंतु चेंडूला अडवलं, व्यवस्थित गेलं नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय 2 धावांमध्ये. आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं होतं प्रशांतचं, अगदी चांगली गोलंदाजी, फक्त 9 धावा त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत श्रेयसने 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 6 धावा या मोजल्या गेल्यात आतापर्यंत. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस तयार. अगदी चांगला बॉल, थोडासा खाली राहिलेला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत मिड विकेटच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून आता मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय गोलंदाजांनी, असं म्हणायला हरकत नाहीये. 4 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती खणखणीत फटका चौकार आला होता. त्यानंतर असं वाटतं होतं की जणू काही जास्त धावा या षटकामध्ये येतील, परंतु गोलंदाजाने कमबॅक दाखवलंय. एक इकॉनॉमिकल षटक सध्या तरी आत्तापर्यंत हाताळताना दिसतोय गोलंदाज श्रेयस. पाहूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन तयार गोलंदाजी मार्कवरती श्रेयस. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूवरती नजर पक्की, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालेलं आहे पतन, गॉन. आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे फलंदाजी करताना जितू पॅकर्स या संघाची 16 धावा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करीन टॉससाठी यायचं आहे. मुलुंड स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि
JR दहिसर संघाचा कर्णधार. टॉस करण्यासाठी टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 16. पहिलं षटक आपण पाहिलं होतं प्रशांतचं 9 धावा या मोजल्या गेल्या होत्या. त्यानंतर एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी, इनफॅक्ट दोन्ही ओव्हर्स आपण पाहिल्या तर इकॉनॉमिकल गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये देखील 7 धावा या पाहायला मिळाल्या, परंतु खासियत या षटकाची आपण पाहिली तर विकेट टेकिंग षटक हे पाहायला मिळालं श्रेयसचं. 1 विकेट श्रेयसने मिळवली आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता साई माऊली बोरिवली या संघाकडनं सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज राम. पाहूया षटकातील पहिलाच बॉल. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र दिशा दिलेली आहे. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. उदय पाटील यांच्या बॅटमधनं काय जबरदस्त खणखणीत फटका पाहायला मिळतोय. अनुभव आहे उदय पाटील यांच्याकडे आणि तोच अनुभव यावेळेला फलंदाजी करताना पणास लावत असताना उदय पाटील 2 चौकार आतापर्यंत उदय यांच्या बॅटमधनं आपण पाहिले आहेत आणि एक षटकार देखील पाहिलाय. पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर फ्रेममध्ये येत आहेत, कुठलीही चूक करणार नाहीत. अगदी चांगलं जजमेंट आणि विकेटचं इथे झाले पतन. उदय पाटील यावेळेला आपण पाहू शकला तर तंबूच्या आश्रयाला परतत आहेत. नवीन फलंदाज नव्यानं आता जात आहेत. 18 धावांची एक चांगली अशी खेळी उदय यांची संपुष्टात आली. रामने मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गती परिवर्तन केलं आणि त्याचंच कारण आपण पाहू शकला. थोडासा स्विंगिंग बॉल देखील होता आणि त्यामुळे बॅटच्या मधोमध काही लागला नाही. बराच हवेत गेला आणि विकेट किपरने ते हेरलं. रवी तिथे होते एक विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार. गोलंदाज राम गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 2 गडी बाद 22 धावा. षटकातील पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने राम घेऊन पुन्हा एकदा फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त अप्रतिम फटका पाळत स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि क्रिकेटमध्ये म्हटलं तर बैठक शॉट. अगदी चांगला फटका. या 6 धावांनी धावसंख्या आता होतीये धाव फलकावर 28. एका इंटरव्हल नंतर आपण पाहिलं तर षटकारांची मालिका पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली आणि त्यानंतर या 3ऱ्या बॉलवरती देखील षटकार पाहायला मिळालाय. षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा राम तयार. तीन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 28. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता राईट ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा राम तयार. सतीश आहे स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवरती केलाय हवाई अल्ला. क्लास टायमिंग. षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त फटकेबाजी सुरू आहे या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय तर 3 षटकार 3 बिग हिट पाहायला मिळाले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं कशा पद्धतीने त्या चेंडूला ओळखलं, चेंडूला खेळलं, 6 धावा मिळवल्या. प्रथमेश पाटील आज मात्र खूप बिझी आहेत आणि चांगलं वर्क प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं.
जवळजवळ 10 ते 15 वर्ष आपण पाहतोय प्रिन्स मूवीज सातत्यानं कव्हर करते मोठ्या स्पर्धा 10PLचा मानाचा मुजरा देखील आपण म्हणू शकतोय. त्या स्पर्धेला देखील प्रिन्स मूवीजचे मात्र हात लागलेले आहेत, हात पोचलेले आहेत. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल फुलटॉस चेंडू होता गॅपमध्ये. यावेळेला मात्र कुठलीही संधी नाहीये क्षेत्ररक्षकाला. चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. खूप मोठं असं हे षटक म्हणावं लागेल रामचं. 3 षटकार 1 चौकार. तिसरे पंच विशाल पाटील इथे या. बीमरची मागणी इथे झालेली आहे. जरा लवकर या प्लीज. काय चांगला फटका इथे खेळलेला आहे. हाईट फॅक्टर जणू काही तिथे जाणवलाय आणि त्याचंच कारण टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा वापर का नको. परंतु टीमला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर काही यस फेअर बॉल पंचांना जर काही संशयित वाटलं तर डेफिनेटली पंच तिसऱ्या पंचांची मदत हे घेऊ शकतात. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन राऊंड द विकेटने राम. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आणि त्याचं स्वागत केले फलंदाजाने षटकाराने. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 44. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 44. शेवटचं आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. चला चर्चा नको आहे, जास्त चर्चा नको प्लीज. पुन्हा एकदा विनंती आम्ही करतोय सातत्याने. त्याचबरोबर मुलुंड स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि JR दहिसर संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्याकरिता प्लीज टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. हा शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. ही ओव्हर संपण्याच्या अगोदर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस करण्याकरिता टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर विनय. आत्तापर्यंत आपण पाहिले तर टॉप 4मध्ये पोहोचलेले संघ आपण पाहतोय. पहिल्या दिवशी साने गुरुजी जुचंद्र या संघाला आपण पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्तकनगर ठाणे या संघाला टॉप 4मध्ये जाताना आपण पाहिलं आणि कालच्या दिवसामध्ये पाणजू स्पोर्ट्स पाणजू या संघाला टॉप 4मध्ये जाताना आपण पाहिलंय. शेवटचा आणि अंतिम षटक विनय घेऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती चढवलाय. पुन्हा एकदा एक हवाई हल्ला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. या ठिकाणी अजून एक एक्सपर्ट आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत विजय कांबळे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. हे सर्व जे आहेत ना संजय म्हात्रे सरांचे शिष्य आहेत. त्यांच्या तालमीमध्ये वाढत असताना आपण पाहतोय कारण की सुप्रीमो एक मानाची स्पर्धा भारतातील आपण पाहतो आणि त्या स्पर्धेमध्ये गेले 10 सीझन आपण संजय म्हात्रे यांचं गुणलेखन हे पाहिलेलं आहे आणि एक एक्सपर्ट आणि त्यांच्या हाताखाली वाढणारी ही त्यांची टीम. पहिल्याच बॉलवरती खणखणीत फटका पाहायला मिळाला. 6 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धाव फलकावरती 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटकातील दुसरा चेंडू विनय घेऊन तयार. इथे मात्र आपण पाहू शकलात खूपच बाहेर जाणारा चेंडू मॉन्टी सरांनी मात्र दाखवलेला आहे. फाईट बॉल दंडित केले गोलंदाजाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अगेन्स्ट टर्न चेंडूला खेळले. काय पॉवर जनरेट केली आहे. पॉवर हिटिंग अप्रतिम फटका. षटकार 6 धावांसाठी. काय जबरदस्त अप्रतिम फटका. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 2 बॉलवरती 2 षटकार. तिसरा षटकार येईल का.
सनीच्या बॅटमधनं एका बाजूला सतीश देखील आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतायत, सनी देखील चांगली बॅटिंग करतायत, कारण की समोरचा संघ देखील तितका चांगला आहे आणि त्याचंच कारण जितू पॅकर संघ जास्तीत जास्त धावा जमवण्यावरती भर देताना आपण पाहतोय. सद्यस्थितीला धावसंख्या आपण पाहू शकलात तर झालेली आहे धाव फलकावरती 57 धावा. तर JR दहिसर आणि मुलुंड स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आहे टॉस करण्यासाठी. इथे आपण पाहतोय खराब फेकी आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहतोय 22च्या माध्यमातनं 2 धावा या पाहायला मिळाल्यात. चेंडू जर आपण आता पाहिले या शेवटच्या षटकातील झालेले आहेत 3, अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 59, 59 धावा या झालेल्या आहेत. ते मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत, कुठलेही प्रयत्न झाले नाहीत झेल घेण्याचे आणि यावेळेला मात्र एक धाव पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 60 धावा. 2 चेंडूंचा खेळ या सत्रातील आहे अजूनही शिल्लक. आता या 2 चेंडूंवरती काय घडेल, किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. यावेळेला आपण पाहतोय तर चेंडू पंच म्हणतायत वाईड बॉल आणि या वाईड बॉलने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 61 धावा. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध पडलेला हा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहतोय तर 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 63. या षटकातील आता शेवटचा बॉल घेऊन विनय पुन्हा एकदा तयार. पहिली 2 षटकं आपण पाहिली होती तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साई माऊली बोरिवली या संघाकडनं आपण पाहिली. फक्त 16 धावा होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर रामचं षटक आलं, सगळ्यात मोठं षटक होतं या सत्रातील. 28 धावा तब्बल त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, जज करतायत अगदी चांगलं जजमेंट. उलट्या दिशेने जाऊन अगदी चांगला असा झेल टिपलाय. इथे आपण पाहू शकलात तर या विकेटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती जितू पॅकर्स नवघर या संघाची 63 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला आपण पुन्हा एकदा जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे 2 संघ आणि 2 संघांचे कर्णधार हे सज्ज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय मुलुंड स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, तर एका बाजूला आपण पाहतोय JR दहिसर संघाचा कर्णधार. तर नक्कीच व्यासपीठावरती जर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे लेजंड क्रिकेटपटू रवी पाटील सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक लेजंड क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात रवी पाटील सर आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. भरपूर मोठं नाव आहे आणि या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो आहे. कॉईन पाहायचा आहे, एका बाजूला ससूनगर क्रिकेट क्लब आणि एका बाजूला जर पाहिलं तर स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक. हे नाणं आमच्या अतिथींच्या हाती आम्ही सुपूर्द करतो आहे. कॉईन स्पिन केला जातो आहे. JR दहिसर कॉल देईल. तर या ठिकाणी मुलुंड संघाने हा टॉस जिंकला, कारण अगदी जर पाहिलं तर ससूनगर क्रिकेट क्लब असा तुमचा कॉल होता आणि टॉस जिंकला मुलुंड संघाने. तर कॉल केला जाईल कारण कॅपला अगदी अडथळा आला होता. ठीक आहे, पुन्हा एकदा टॉस उडवला जाईल आणि टॉस जिंकलाय मुलुंड संघानं. तर नक्कीच अभिनंदन तुझं, तू टॉस जिंकला. 4 षटकांचा सामना आहे, काय निर्णय असेल? बॉलिंग करायचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच या ठिकाणी तुमचा संघ दाखल झाला आहे. अगदी 2 तासापूर्वी तुमचा संघ दाखल झाला आहे. एकंदरीत या मैदानावरती आल्यानंतर इकडचं आयोजन, इकडचे क्रीडा रसिक, इकडचे खेळाडू, कसं वाटलं एकंदरीत मैदान? इकडचं टुर्नामेंट तर खरंच लई छान आहे आणि मजा आली. टुर्नामेंटल्या 2 मॅच बघितल्या आम्ही आणि चांगलंच मॅच जायला पाहिजे असा माझी इच्छा आहे. 4 षटकांचा सामना आहे, तुम्ही फिल्डिंग घेतली आहे. समोरचा संघ जर पाहिला तर JR दहिसर, थॉमस दायसारखा मोठा खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो.
तर त्याच संघाला तुम्ही किती धावांवरती रोखाल 4 षटकामध्ये? कमीत कमी धावत थांबवायची प्रयत्न असतो आमची. कोणते तुमच्याकडे ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत त्यांना तुम्ही युटिलाइज करणार आहात? कारण 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज तुम्हाला युटिलाइज करायचे आहेत, तर कोणत्या गोलंदाजाचा तुम्ही वापर करणार या मॅचमध्ये? आमच्याकडे व्हेरिएशनवाले बॉलर आहे, विशाल आणि विकी आहे. ते लोक आम्ही प्रयत्न करणार की पॉवर प्लेमध्ये त्यांना युटिलाइज करावं. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी JR दहिसर संघाचा कर्णधार आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर तुमचा संघ या ठिकाणी नेहमी खेळत असतो, थॉमस डायस देखील असतो, भरपूर मोठं नाव आहे. इथे 4 षटकामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे, किती धावा करणार? 60+ करायचं सो आम्ही ट्राय करू, कारण इकडे चेज होतो आहे कमी ओव्हरमध्ये, तर जास्तीत जास्त रन करायचं ट्राय करू. आज काही संघामध्ये बदल पाहायला मिळतील का? कारण थॉमस डायस आज खेळणार आहे की नाही, किंवा त्याच्या जागावर अजून कोणता फलंदाज पाहायला मिळेल? नाही, थॉमस नाही आहे, बाकी सेम टीम आहे आमची. कसं वाटतं आयोजन? अगदी जर पाहिलं तर धनंजय म्हात्रे साहेबांचं आयोजन आणि ससूनगर क्रिकेट क्लबचं हे आयोजन कसं वाटतं? खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि चांगलं मॅच वगैरे भरवली आहे, तर ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी मुलुंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि JR दहिसर या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. तर धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे माजी सरपंच चषक 2024चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आज या स्पर्धेतील अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय जितू पॅकर नवगर विरुद्ध साई माऊली बोरिवली या दोन संघामध्ये. सुरुवातीच्या 4 षटकामध्ये 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. जितू पाकर नवगर या संघानं खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली फलंदाजीच्या माध्यमातून. 4 ओव्हरमध्ये 64 धावा अवघड आहेत का? तर नाही. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतात. कारण 4 ओव्हरमध्ये 64मध्ये देखील रंगत भरू शकते या दोन संघामध्ये, कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक राज जैन. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. पहिला चेंडू टाकत असताना इथे खराब चेंडू पाहायला मिळतो आहे. यावेळेस पाहिलं तर गुणलेखक MCAचे मान्यता प्राप्त गुणलेखक मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त गुणलेखक स्कोरर स्टॅटिस्टिक्स अगदी जर पाहिलं तर विजय कांबळे सर आम्हाला जॉईन झालेत. अगदी जर पाहिलं तर त्यांचे शिष्य आयुष सावंत अगदी पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतात. परंतु या मॅचसाठी विजय सर आम्हाला जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. परंतु इथे चौकार आलाय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनमध्ये शतरक्षकाने प्रयत्न केला परंतु चेंडू थांबू शकत नाही आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेने खेळले होते लॉंग ऑनला. चांगला प्रयत्न त्या शतरक्षकाने जरूर केला परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. राज जैन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅटची एज अँड टेकन. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि कमालीचा झेल टिपला यष्टांच्या मागे. फलंदाज बाद.
प्रशांत इथे बाद झालाय, महत्वाचा खेळाडू आहे. ज्या फलंदाजाकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या तो फलंदाज इथे बाद झालाय. अगदी निराश आहे प्रशांत, कारण या अगोदर त्याच्या बॅटमधून चौकार आला होता. इथे जर पाहिलं तर अगदी चुकीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. अगदी सरळ बॅटनं हा फटका खेळले असते ना तर नक्कीच लॉंग ऑफच्या डोक्यावरून किंवा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळू शकले असते प्रशांत, परंतु शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं प्रशांतच्या माध्यमातून आणि इथे तो बाद झाला. पहिला धक्का साई माऊली बोरिवली या टीमला या मॅचमध्ये बसलाय, कारण 4 ओव्हरमध्ये 64 धावा या मॅचमध्ये बनवायच्या, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. आणि अगदी जर पाहिलं ना प्रशांतचा तसंच काही प्रयत्न होता या मॅचमध्ये, परंतु राज जैनचं कौतुक करावं लागेल. भाईंदर परिसरातील मोठं नाव आहे राज जैन. अगदी गोलंदाजीसाठी तो जाणला जातो, चांगली गोलंदाजी करत असतो. कित्येक वर्षे झाले जितू पॅकर नवगड संघासाठी तो गोलंदाजी करत असतो. चांगला परफॉर्मन्स त्याचा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला आहे आणि त्याच गोलंदाजानं या पहिल्या षटकामध्ये प्रशांतची विकेट मिळवली. विशाल फलंदाज, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी सन्मान केला या चेंडूचा. मिडॉनला शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण त्या शतरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि इथे फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये राजजन इम्प्रेस करतायत, कारण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब ठेवणारे हे गोलंदाज आहेत. आणि इथे जर पाहिलं ना तर यॉर्कर लेंथवरचा चेंडू होता, कारण नवीन आलेल्या फलंदाजाला कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायचा, अगदी सर्वात भारी चेंडू यॉर्करचा चेंडू तुम्ही पाहिला आणि त्यामुळे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेस पाहिलं तर गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला आणि तदनंतर खाली राहिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी केला, परंतु अयशस्वी ठरले. रवी मिश्रा हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या डाटणीचा तो फलंदाज आहे. साई माऊली बोरिवलीसाठी तो नेहमी खेळत असतो, चांगली कामगिरी करत असतो, परंतु या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण खूप मोठी स्पर्धा खेळतोय हा संघ, त्यामुळे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आयुष्यात जर स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. आणि रवी मिश्राच्या बॅटमधून आलाय धमाका, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे.
मास्टर माइंड म्हणून देखील सुशांत दादांना ओळखलं जातं. भूमिपुत्रांच्या पाठीशी असणारं हक्काचं नेतृत्व, विश्वासाचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व म्हणजेच काय सुशांत दादा. इथे पाहिला तर मोठा फटका इनटू द गॅप, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट इज 4 रन्स या 6 रन्स. काय घडलं आणि ह्या चौकार चांगला स्ट्रोक आला फलंदाजाच्या बॅटमधून. चांगला फटका. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. रवी मिश्राच्या बॅटमधून धावा खोऱ्याने येत आहेत. अक्षय यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. लॉंग ऑफला फिल्डिंग करत असतात नेहमी. त्यांना आम्ही सांगत असतो की घाई करा घाई करा. आज अक्षय तुम्हाला आम्ही विनवणी करणार नाही आहेत कारण तुम्ही आज वेळेवरती खेळत आहात आणि चांगला खेळ पाहायला मिळतोय आज जितू पॅकर्स नवघर संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि योगेशच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय रवी मिश्रा या फलंदाजानं. राऊंड विकेट अजून एक उडवलाय. व्हॉट अ शॉट. सिक्सर. रवी मिश्रा ऑन फायर. काही चांगली बॅटिंग करतोय. अगदी जर पाहिलं तर वाऱ्याच्या वार्तालाप करत असताना संवाद साधणारा हा षटकार ठोकलाय. रवी मिश्रानं कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. योगेशच्या विरोधात अगदी आक्रमण पाहायला मिळतंय कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या. या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा योगेशने खर्च केल्यात. म्हणजेच काय चांगली बॅटिंग रवी मिश्राची पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. ससू नवघर क्रिकेट क्लब आणि धनंजय म्हात्रे दादांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. यशस्वी क्रीडा स्पर्धा कारण या स्पर्धेमध्ये खूप चांगले संघ दाखल झालेत. अतिथींची मांदी आली देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप चांगलं पद्धतीने आयोजन आपण सातत्याने या परिसरामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. थँक्यू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रवीसाठी इथे हा ट्रॅकर. वाह वाह वाह. अजून एक सुंदर फटका रवीच्या बॅटमधून येतोय. ठोकलाय षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. प्रशांत बाद झाला आणि तदनंतर जबाबदारी स्वीकारली. 29 रन ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रशांत बाद झाला आणि तदनंतर रवी मिश्राने जबाबदारी घेतली आणि काय चांगली बॅटिंग करतोय. या मॅचमध्ये स्टार्टअप मुवमेंट कोणी क्रिएट केला असेल ना तर तो फलंदाज आहे रवी मिश्रा. काय बॅटिंग करतोय. कमालीची बॅटिंग. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनेक चौकार देखील आल्या. चांगली बॅटिंग कारण जितू पायकर नवगड संघाची गोलंदाजी चांगली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर गोलंदाज अगदी राज जैनला आपण पाहिलं. जास्तीचा वेळ खर्च करू नका मित्रांनो प्लीज. खूप जास्त वेळ खर्च होतोय कारण आज आपल्याला एकंदरीत 10 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. योगेश आतापर्यंत 3 चेंडूवरती त्यांनी या मॅचमध्ये 16 धावा खर्च केल्यात. त्याला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्वतःला रोखलं. या चेंडूवरती खेळत असताना डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण इथे दबाव आहे दोन्ही संघांवरती कारण मोठी स्पर्धा खेळत आहेत. 64 धावा या मॅचमध्ये बनवायच्या साई माऊली बोरिवली टीमला. आतापर्यंत 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. यावेळेस लाईन खराब आहे. दबाव जाणवतो गोलंदाजावरती. इथे वाचण्याचा तो प्रयत्न करतोय. इथे आक्रमण करावं लागेल. आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅचमध्ये योगेशला करावा लागेल.
इथे खराब चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. लोअर फुटचा चेंडू होता, आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, इथे चांगला चेंडू होता, 1 धाव मिळते. चेंडू बॅटला ब्रश झाला आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. 1 धाव या चेंडूवरती. 31 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 64 धावा बनवायच्यात. आतापर्यंत चांगली सुरुवात साई माऊली बोरिवली या टीमनं या मॅचमध्ये केली आहे. विशाल स्ट्रायकिंग एंडवरती नव्यानेच मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटमधून देखील मोठा फटका. सरळ बॅटनं स्टँड अँड डिलेवर चेंडूला लॉफ केला. लॉंगांच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल या चेंडूला उडवलाय. सिक्सर. तर नक्कीच व्यासपीठावरती जर पाहिलं तर खार्डी गावातील प्रसिद्ध उद्योगपती निलेशजी तांगडी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागताने सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय धनंजय म्हात्रे सरांना की आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. निलेशजी तांगडी यांचा आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. खार्डी गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, एक भरपूर चांगले व्यक्तिमत्व आणि स्वराज्य ग्रुपचे ते ॲक्टिव्ह मेंबर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असे निलेशजी तांगडी दादांचा या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाईल. त्याला विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. निलेशजी तांगडी आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी धनंजय म्हात्रे दादांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि एका बाजूला स्वागत सन्मान देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती केला जातोय निलेशजी तांगडी यांचा. आणि ते मोठा फटका. व्हॉट एफर्ट्स. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. कमालीचा एफर्ट्स त्या शतरक्षकाच्या माध्यमातून एफर्ट्स अफलातून सेव्ह केल्यात या धावा असंच म्हणावं लागेल. तर नक्कीच चांगला एफर्ट्स आहे या ठिकाणी सर्वांनी पाहिलंय. फक्त एकच धाव या चेंडूवरती. तर नक्कीच यानंतर खार्डी गावातील प्रसिद्ध उद्योगपती प्रदीपजी तांगडी सरांचा देखील या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय आपण स्वागताने सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आयोजकाने देखील पाहिलं आहे सर. या ठिकाणी आयोजक आहेत रवी मिश्रा. या ठिकाणी आयोजक आहेत, सर्व पाहणी करतात. पारदर्शकता आहे या स्पर्धेमध्ये मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तर या ठिकाणी प्रदीपजी तांगडी यांचा स्वागताने सन्मान केला जातोय. तर जाऊया मॅचच्या दिशेने. इथे लोअर फुटचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न विशालचा राहिला आहे. शतरक्षक आहेत तिथे आणि इथे फक्त एकच धाव. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण मागील काही चेंडूवरती फक्त सिंगल आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याची संधी गोलंदाज देत नाही आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. येणारे 3 चेंडू भरपूर महत्त्वाचे आहेत विजय सर. त्यामुळे या 3 चेंडूवरती मोठे फटके फलंदाजाला खेळावेच लागतील कारण 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये.
संदीपचा हा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका फसला. अक्षय डाऊन द बॉल. चुकी करणार नाहीये. टी फ्लाय झेल सम फ्लाय खेळ. महत्वाची विकेट. रवी मिश्रा बॅक टू द पॅव्हिलियन. होतं लॉंग ऑफला अक्षयनं कमालीचा झेल टिपला या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण आहे आणि लास्ट जवाब झेल पाहायला मिळाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतरक्षक मिड विकेटला पुढे आलेत. एक धाव मिळाली. दुसरीचाही ते प्रयत्न केला जाणार नाही. फक्त एकच धाव या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. आमचे गुणलेखक विजय कांबळे सर आम्हाला सांगतात की 42 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती विशालच्या विरोधात. विशालचा फटका सुंदर आहे. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर. सुंदर कव्हर ड्राईव्ह. सीमारेषा पार. चौकार. आणि 18 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. काय सुंदर कव्हर ड्राईव्ह विशालच्या बॅटमधून आला होता. शेवटच्या चेंडूवरती क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका आला होता. अगदी मुंबईमध्ये असलेल्या मरीन ड्राईव्हपेक्षा सुंदर कव्हर ड्राईव्ह विशालच्या बॅटमधून तुम्ही पाहिला. कलात्मक क्रिकेटचा फटका आपण पाहिला. चांगली बॅटिंग करत आहेत परंतु येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे आणि रंगवली आहे कारण मैदानावरती चांगली बॅटिंग होते आणि शतरक्षण देखील चांगलं. गोलंदाज तयार. उदय पाटील नाम तो सुना होगा. ही मॅच उदयने जिंकवली ना तर इथल्या मातीच्या कणाखणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असे उदय पाटील. परंतु त्याच्या विरोधात मोठा फटका सूरजच्या बॅटमधून येतोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेत कारण रवीनं सुपर बॅटिंग केली आहे परंतु सूरजचं देखील कौतुक करावं लागेल. तिसरा उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. अजून मॅच मध्ये रंगत. येणारे 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता.
जीतू पॅकर नवघर देखील ही मॅच सोडण्यासाठी तयार नाही आहे, कारण गोलंदाज जर पाहिलं तर उदय पाटील इथे कमबॅक करू शकतो या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट, लोअर पुलटॉस बॉल ऑन साईडला खेळले शतरक्षक, चांगलं शतरक्षण, एकच धाव अगदी. आणि दुसरीचा प्रयत्न, 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? खराब क्रिकेट, खराब क्रिकेट. इथे सामना उदयनं बनवला होता, परंतु इथे खराब क्रिकेट पाहायला मिळालं. जिथे 1 धाव होती ना तिथे 3 धावा. खराब क्रिकेट, अतिशय खराब क्रिकेट. कारण इथे चेंडू अडवणं गरजेचं होतं. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्या. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे, अगदी जर पाहिलं तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. इथे 2 धावा अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. उदय पाटील निराश असेल, कारण सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 षटकार आणि तदनंतर त्याने केलेलं कमबॅक अप्रतिम होतं, परंतु खराब शतरक्षण पाहायला मिळालं. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला विशाल, त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा या मॅचमध्ये आलेत. अफलातून सामना ज्यासाठी केला होता अट्टास, प्रत्येक सामना रंगतदार व्हावा आणि अगदी सामना रंगतदार होत आहे. इथून पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश होईल का? काय घडलं या चेंडूवरती? आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सामना जिंकलाय साई माऊली बोरिवली या टीमनं. अभिनंदन, अभिनंदन. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त सामना. कारण 4 ओव्हरमध्ये 64 धावा इथे पूर्ण केल्या त्या संघाने. आणि अगदी जर पाहिलं ना तर 23 चेंडूमध्ये या धावा पूर्ण केल्या. त्यासाठी रवीचं कौतुक करावं लागेल, विशालचं कौतुक करावं लागेल. सूरजच्या बॅटमधून जो 2 षटकार आलेत ना, भरपूर महत्त्वाचे आहेत. तिथूनच मॅचला कलाटणी निर्माण झाली आणि सामना जिंकला साई माऊली बोरिवली या टीमनं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरला. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 25 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खूप चांगली त्यांनी सुरुवात केली आणि सुरुवातीपासून आक्रमण त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. तर या मॅचचा हिरो ठरला मिस्टर रवी मिश्रा. रवी यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. पंचवीस धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आणि आदरणीय सन्माननीय मनोहर घरत दादांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जाईल. आणि रोहित किणी यांना देखील विनंती करतोय आपण देखील हा पुरस्कार वितरित करायचा आहे. त्यांच्या समवेत या ठिकाणी जर पाहिलं तर आकर्षक टी शर्ट दिली जाते, ती आम्हाला पुरस्कृत केली आहे. आदरणीय सन्माननीय देवेंद्र म्हात्रे दादांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट प्राप्त झालेली आहे, ती आपण वितरित करायची आहे. तदनंतर घनश्यामजी म्हात्रे यांच्याकडून सन्मान चिन्ह अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ट्रॉफी आपण पाहतोय. सर्वप्रथम या ठिकाणी आकर्षक टी शर्ट दिली जाते रवीला आणि रवी ही टी शर्ट परिधान करून तुला नेक्स्ट मॅचमध्ये खेळायचं आहे. देवेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली टी शर्ट आपण पाहतोय. सुंदर अशी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे घनश्याम म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी वितरित केली जाते. आणि तदनंतर जर पाहिलं तर यानंतर थंड पेय देखील दिलं जाईल. अगदी जर पाहिलं तर फ्रूट बॉक्स देखील दिला जाईल या ठिकाणी. त्यावेळेस पाहिलं तर प्रवीण म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त झाले. थंड पेय देखील आपण द्यायचं आहे. तर कोणाची बॅग हरवली असेल तर आपण प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा. या ठिकाणी बॅग मिळालेली आहे, बॅग हरवली असेल तर प्लीज संपर्क साधा.